हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंटचे प्रोग्राम बघितले होते. या लेक्चरमध्ये आपण लूप स्टडी करणार आहोत. व्हॉट इज लूप? लूप इज रिपीटेड एक्झिक्युशन ऑफ सम स्टेटमेंट्स. लूप म्हणजे काय तर स्टेटमेंटचं रिपीटेडली एक्झिक्युशन. आता आपण डिसिजन मेकिंग स्टेटमेंटचे प्रोग्राम्स बघितले. त्यामध्ये इफ एल्स, एल्स इफ, नेस्टेड इफ, स्विच असे बरेच प्रोग्राम बघितले. त्यामध्ये स्टेटमेंट एकदाच एक्झिक्यूट होत होतं. तसं लूपमध्ये स्टेटमेंट्स रिपीटेडली एक्झिक्यूट होतं. म्हणजे जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत स्टेटमेंट रिपीटेडली एक्झिक्यूट होत राहणार. एव्हरी लूप हॅज अ 4 बेसिक रिक्वायरमेंट्स. फर्स्ट, इनिशियलायझेशन. इट इंडिकेट्स वेअर टू स्टार्ट. तर इनिशियलायझेशन म्हणजे काय तर सपोज एखादा व्हेरिएबलला आपण एखादी स्टार्टिंग व्हॅल्यू इनिशियलाइज करतो. म्हणजे सपोज मी व्हेरिएबल घेतलं, आय हे व्हेरिएबल घेतलं, आय इज इक्वल्स टू 1 म्हणजे आयला 1 हे व्हेरिएबल आपण इनिशियलाइज केलं. सेकंड, कंडिशन. इट इंडिकेट्स वेअर टू स्टॉप. इफ द कंडिशन इज ट्रू देन द स्टेटमेंट्स आर एक्झिक्युटेड. कंडिशन जर ट्रू असेल तरच स्टेटमेंट काय होणार, ते एक्झिक्यूट होणार. थर्ड, स्टेटमेंट्स. दिस इज अ ब्लॉक ऑफ कोड टू एक्झिक्यूट रिपीटेडली. फोर्थ, इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. दिस इज चेंज इन व्हेरिएबल टू रीच ॲट द एंड. आता एखाद्या व्हेरिएबलवर आपण जर सपोज इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट ऑपरेशन परफॉर्म केलं तर त्या व्हेरिएबलची व्हॅल्यू चेंज होते. लूप्स आर ऑफ 2 टाइप्स, एंट्री कंट्रोल लूप अँड एक्झिट कंट्रोल लूप. आता तुम्ही जर सेकंड लेक्चर बघितलं असेल तर त्यामध्ये एंट्री कंट्रोल लूप अँड एक्झिट कंट्रोल लूप मी इन डिटेल्स एक्सप्लेन केलं आहे. एंट्री कंट्रोल लूपमध्ये काय होतं तर कंडिशन जी आहे ती टॉपला टेस्ट केली जाते. म्हणजे स्टेटमेंटच्या आधी कंडिशन टेस्ट होते अँड देन स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. तसं एक्झिट कंट्रोल लूपमध्ये कंडिशन ही बॉटमला टेस्ट होते. म्हणजे आधी स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं अँड देन कंडिशन टेस्ट होते. सी हॅज अ 3 लूप. सी प्रोग्रामिंगमध्ये 3 लूप्स आहेत, वाईल लूप, डू वाईल लूप अँड फॉर लूप. आता वन बाय वन आपण बघूयात. वाईल लूप. सिंटॅक्स ऑफ वाईल लूप. इनिशियलायझेशन. फर्स्ट व्हॅल्यू इनिशियलाइज होते. देन वाईल इन ब्रॅकेट कंडिशन. कंडिशन जर ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं अँड देन इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट ऑपरेशन परफॉर्म होतं. आता हे जे स्टेटमेंट आहे ते रिपीटेड एक्झिक्यूट होत राहणार जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. आता वाईल लूपला एंट्री कंट्रोल लूप असं म्हटलं आहे कारण इथे बघा कंडिशन जी आहे ती टॉपला टेस्ट होते अँड देन स्टेटमेंट एक्झिक्यूट होतं. ठीक आहे, आता आपण वाईल लूपचे प्रोग्राम्स बघूयात. फर्स्ट प्रोग्राम आहे प्रिंट 1 to 10 नंबर. आता सिम्पली आपल्याला इथे 1 to 10 नंबर प्रिंट करायचे. अँड सेकंड प्रोग्राम आहे प्रिंट 100 to 1 नंबर. ठीक आहे, तर आपण प्रोग्राम्स बघूयात. फर्स्ट प्रोग्राम बघूयात आपण प्रिंट 1 to 10 नंबर्स. प्रिंट आय. आता आय हे व्हेरिएबल मी इनिशियलायझेशनसाठी घेत आहे. CLRSCR आय इज इक्वल्स टू 1. आय आपण 1ला इनिशियलाइज करणार आहोत. देन वाईल लूप इन ब्रॅकेट कंडिशन काय असेल आता आय लेस दॅन इक्वल टू 10. लेस दॅन इक्वल टू 10 कसं लिहिलं मी, बिकॉज आपल्याला 10 पर्यंत व्हॅल्यू प्रिंट करायचे. वाईल इन ब्रॅकेट प्रिंटफ %d/n कॉमा एम्परसाइन. सॉरी एम्परसाइन आहे, सिम्पली आपल्याला इथे आय प्रिंट करायची. आता इथे आय प्लस प्लस. आता इथे इन्क्रीमेंट ऑपरेशन होते का, बिकॉज इथे आपल्याला व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते. एकनी व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते. 1 to 10 व्हॅल्यू प्रिंट करण्यासाठी 1 2 3 4 म्हणजे एकनी व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते. त्यासाठी इथे आपण आय प्लस प्लस यूज केले. आय प्लस प्लस म्हणजेच आय इज इक्वल्स टू आय प्लस 1. 1नी व्हॅल्यू इन्क्रीमेंट होते. देन गेट CH. number dot c. then compile and run. ठीक आहे, इथे बघा आता 1 to 10 व्हॅल्यू प्रिंट झालेला दिसत आहेत. ठीक आहे,
आता सेकंड जो प्रोग्राम आहे तो 100 100 to 1 नंबर. आता 100 to 1 नंबर, मग आता आय कशाला इनिशियलाइज होणार 100ला, आणि ते कंडिशन काय येणार मग आय आता ग्रेटर आहे 1 पेक्षा. आयची व्हॅल्यू कशी आहे ग्रेटर आहे, इथे काय होणार 1 पर्यंत आपण जाणार आहे. मग आयपेक्षा 1 पेक्षा आयची व्हॅल्यू ग्रेटर आहे, त्यामुळे इथे ग्रेटर दॅन साईन येणार. ठीक आहे, आय ग्रेटर दॅन इक्वल टू 1. प्रिंट इथे हे ॲज इट इज राहणार, आणि इथे काय होणार आता डिक्रीमेंट ऑपरेटर यूज करावा लागेल. आता इथे आय मायनस मायनस म्हणजे आय इज इक्वल्स टू आय मायनस 1, एकनी व्हॅल्यू डिक्रीमेंट झाली. ठीक आहे, म्हणजे 100 99 98 अशी व्हॅल्यू एकनी डिक्रीमेंट होत गेली. ठीक आहे, प्रोग्राम सेव्ह करूयात. कंपाइल दिस प्रोग्राम अँड रन. ठीक आहे, आता इथे शो होत नाही आहे व्हॅल्यू, पण ह्या 100 to 1 प्रिंट झालेत. आता सपोज आपण इथे स्लॅश एन जर काढलं तर दिसेल बघा. कंपाइल अँड रन. ठीक आहे, इथे आता शो झाल्यात व्हॅल्यू बघा 100 to 1 प्रिंट झालेले आहेत. ठीक आहे, आता नेक्स्ट लूप बघूयात आपण. सेकंड लूप आहे डू वाईल लूप. सिंटॅक्स फर्स्ट इनिशियलायझेशन, डू कर्ली ब्रॅकेटमध्ये स्टेटमेंट इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेटर, देन वाईल इन ब्रॅकेट कंडिशन. आता इथे डू वाईलमध्ये बघा काय होतं आहे, कंडिशन जी आहे ती बॉटमला टेस्ट होते, म्हणजे इथे फर्स्ट स्टेटमेंट एक्झिक्यूट होणार, देन इन्क्रीमेंट डिक्रीमेंट ऑपरेशन परफॉर्म होणार, अँड देन कंडिशन टेस्ट होणार. आता इथे पण लूप रिपीटेडली एक्झिक्यूट होणार जोपर्यंत कंडिशन फॉल्स होत नाही तोपर्यंत. आणि डू वाईल लूपला एक्झिट कंट्रोल लूप म्हटलं आहे, बिकॉज कंडिशन बॉटमला टेस्ट होते त्यामुळे. ठीक आहे, आता याचे प्रोग्राम्स बघूयात. फर्स्ट प्रोग्राम आहे प्रिंट 1 to n नंबर. सेकंड प्रोग्राम आहे टू रीड अ नंबर कॅल्क्युलेट्स इट्स फॅक्टोरियल. ठीक आहे, आता फर्स्ट जो प्रोग्राम आहे तो बघूयात आपण. आता डू वाईलचा फर्स्ट प्रोग्राम बघूयात आपण. प्रिंट 1 to n नंबर. आता 1 to n नंबर आपल्याला प्रिंट करायचं आहे, त्यासाठी आय हे व्हेरिएबल लागेल इनिशियलायझेशनसाठी, अँड एन हे व्हेरिएबल नंबरसाठी लागेल, CLR SCR. ठीक आहे, आता देन printf इन ब्रॅकेट एंटर अ नंबर. स्कॅनफ ही नंबर एंटर करूयात, इनपुट करूयात %d $n. आता आय इनिशियलाइज कशाला होणार 1ला इनिशियलाइज होणार. देन डू इन कर्ली ब्रॅकेट, कर्ली ब्रॅकेटमध्ये स्टेटमेंट काय येईल आता printf %d /n I प्लस प्लस. while in bracket condition I less than equal to n. get ch. ठीक आहे, प्रोग्राम सेव्ह करूयात. कंपाइल दिस प्रोग्राम अँड रन. आता एक नंबर एंटर करूयात आपण. सपोज मी नंबर एंटर केला 50. आता व्हॅल्यू काय प्रिंट होतील 1 to 50. ठीक आहे, आता आपल्याला इथे व्हॅल्यू एंटर करायचे, नंबर एंटर करायचे, त्यामुळे आपण कोणताही नंबर इथे एंटर करू शकतो. तिथपर्यंत व्हॅल्यू काय होणार प्रिंट होणार. 1 to 30 प्रिंट झालं इथे. ठीक आहे, ठीक आहे, आता नेक्स्ट लूप बघूयात, सॉरी नेक्स्ट प्रोग्राम बघूयात आपण. रीड अ नंबर कॅल्क्युलेट्स फॅक्टोरियल. आता इथे एक नंबर रीड करायचा आहे आणि त्याचा फॅक्टोरियल कॅल्क्युलेट करायचं आहे. ठीक आहे, मग आता इनिशियलायझेशनसाठी आय हे व्हेरिएबल, नंबरसाठी n,
आणि फॅक्टोरियलसाठी फॅक्ट हे व्हेरिएबल घेते मी आणि ते 1ला इनिशियलाइज करते. ठीक आहे. आता इथे एक नंबर एंटर करून घेतला. आयची व्हॅल्यू पण 1लाच इनिशियलाइज होणार आहे ते. आता इथे फॅक्टमध्ये स्टेटमेंटमध्ये काय येईल आता फॅक्टचा फॉर्म्युला फॅक्टोरियल इज इक्वल्स टू फॅक्टोरियल इंटू आय. ठीक आहे. आय प्लस प्लस वाईल इन ब्रॅकेट कंडिशन कंडिशन हीच राहणार. ठीक आहे. सेव कंपाईल अँड रन. आता इथे बघा आपण एखादा नंबर एंटर केला. सपोज मी नंबर एंटर केला 3. आता याचं फॅक्टोरियल काय असेल. सॉरी इथे काहीतरी मिस्टेक राहिली मिनटं. फॅक्ट इज इक्वल्स टू 1ला इनिशियलाइज केला. नंबर एंटर केला. स्कॅनएफ नंबर एंटर केला. ओके. आय प्लस प्लस हां इथे प्रिंटएफ स्टेटमेंट राहिलेला. फॅक्टोरियल आपल्याला प्रिंट केला पाहिजे ना इथे. फॅक्टोरियल इज इक्वल्स टू %d व्हेरिएबल कोणता यूज केला आपण फॅक्ट. ठीक आहे. अगेन सेव कंपाईल अँड रन. ठीक आहे. आता इथे एक नंबर एंटर करूया. सपोज मी नंबर एंटर केला 3. तर 3चं फॅक्टोरियल काय असेल 6. आता फॅक्टोरियल कसं काढलं आपण 1 × 2 × 3. आता नंबर एंटर केला 3 मग 3 पर्यंत नंबरची काय होते मल्टिप्लिकेशन होते ना फॅक्टोरियलमध्ये. 1 × 2 × 3 फॅक्टोरियल किती आला 6. ठीक आहे. आता अगेन मी रन करते. सपोज मी ते नंबर 6 दिला. फॅक्टोरियल किती कॅल्क्युलेट झालं त्याचं 720 म्हणजे 6 × 5 × 4 × 3 × 2 × 1. ओके. ठीक आहे. आता नेक्स्ट लूप बघूयात. थर्ड लूप आहे फॉर लूप. सिंटॅक्स फॉर इन ब्रॅकेट इनिशियलायझेशन कंडिशन इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट अँड देन स्टेटमेंट्स. आता फॉर लूपमध्ये बघा आपण 1 लाईनलाच इनिशियलायझेशन कंडिशन इन्क्रीमेंट और डिक्रीमेंट. आता हे तिन्ही पण आपण एकच लाईनला मेन्शन करू शकतो. म्हणजे इनिशियलायझेशन पण करू शकतो, कंडिशन पण देऊ शकतो आणि इन्क्रीमेंट किंवा डिक्रीमेंट ऑपरेशन पण इथे आपण देऊ शकतो. ठीक आहे. आणि इथे स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. मग कंडिशन टेस्ट होईल. कंडिशन ट्रू असेल तर स्टेटमेंट एक्झिक्यूट होईल. ठीक आहे. आता आपण फॉर लूपला एंट्री कंट्रोल लूप म्हटलं आहे बघा इथे, कारण कंडिशन स्टेटमेंटच्या आधी टेस्ट होती. आता फॉर लूपचे प्रोग्राम्स बघूयात. प्रिंट 1 4 9 16 25 to 100. आता इथे एक नोटीस होते बघा. 1 हा कशाचा स्क्वेअर रूट आहे 1चं. 4 2चं स्क्वेअर रूट आहे. देन 9 3चा. म्हणजे हे 1 to जे 100 आहेत हे कशाचे स्क्वेअर आहेत 1 to 10चे स्क्वेअर आहेत बघा. हे 2चा स्क्वेअर 4 3चा स्क्वेअर 9 देन 4चा स्क्वेअर 16 5चा स्क्वेअर 25 अँड 10चा स्क्वेअर 100. म्हणजे हे सगळे जे आहेत ते 1 to 10चे स्क्वेअर आहेत. ठीक आहे. म्हणजे हे आपल्याला प्रिंट करायचे आहेत. अँड सेकंड प्रोग्राम काय आहे 100 90 80 70 to 0 प्रिंट करायचं आपल्याला. म्हणजे हे 10नी लेस होते बघा. ठीक आहे. 100मधून 10 लेस केले की 90 मिळते. म्हणजे 10चा डिफरन्स आहे मध्ये. ठीक आहे. आता आपण प्रोग्राम बघूयात म्हणजे समजेल. ठीक आहे. आता फॉर लूपचा आपण फर्स्ट प्रोग्राम बघूयात. प्रिंट काय करायचं होतं आपल्याला 1 4 9 16 25 to 100 प्रिंट करायचं होतं, जे की 1 to 10 नंबरचे स्क्वेअर आहेत ते. ठीक आहे. मग आता इथे इंटिजर इनिशियलायझेशनसाठी आय हे व्हेरिएबल आणि स्क्वेअर कॅल्क्युलेट करण्यासाठी SQ हे व्हेरिएबल. CLR SCR. फॉर लूपमध्ये आता ते 1 लाईनलाच आपण इनिशियलाइज करू शकतो. आय इज इक्वल्स टू 1ला इनिशियलाइज केलं. देन इथेच कंडिशन आय लेस दॅन इक्वल टू 10, कारण 1 to 10चे स्क्वेअर आहेत ना, म्हणून इथे आय लेस दॅन इक्वल टू 10 आणि इथेच इन्क्रीमेंट डिक्रीमेंट. आता इथे कोणतं ऑपरेशन असेल इन्क्रीमेंट.
तर फॉर लूपमध्ये स्क्वेअर प्रिंट होणार, I into I and then print this square. In bracket square is equals to %d /n comma sq. Get ch. सेव्ह करूयात प्रोग्राम, स्क्वेअर डॉट सी. कंपाईल अँड रन. ठीक आहे, इथं आता हे स्क्वेअर प्रिंट झालेले आहेत. 1 to 10 नंबरचे स्क्वेअर प्रिंट झालेत बघा. ठीक आहे, आता नेक्स्ट सेकंड जो प्रोग्राम आहे तो बघूयात. आता सेकंड प्रोग्राममध्ये काय प्रिंट करायचं होतं आपल्याला, 100, 90, 80, 70 to 0 प्रिंट करायचं होतं. ठीक आहे, मग आता इथे इनिशियलाइज कशाला होईल, 100ला इनिशियलाइज होईल. I 100ला इनिशियलाइज होईल. देन इथे कंडिशन काय असेल मग, I ग्रेटर दॅन इक्वल टू कुठंपर्यंत जायचं आपल्याला, 0. आणि इथे आता डिक्रीमेंट ऑपरेटर्स यूज करावं लागणार आहे. I इज इक्वल्स टू I मायनस कितीने, 10. I इज इक्वल्स टू I मायनस 10. आता इथे आयची व्हॅल्यू 100 आहे, मग 100 मायनस 10, ॲन्सर किती आला, 90. देन 90 मायनस 10, 90 मायनस 10 किती आले माहिती आहे, 80. असं करत करत ते आपल्याला 0पर्यंत प्रिंट करायचे. ठीक आहे, आता इथे प्रिंट टाईपमध्ये काय असेल, फक्त इथे एसक्यू व्हेरिएबल काढून टाकायचं. इथे सिम्पली I प्रिंट करायचं आपल्याला. ठीक आहे, सेव्ह, कंपाईल अँड इथे प्रोग्रामचं नाव तुम्ही चेंज पण करू शकता. ठीक आहे, आता कंपाईल अँड रन. हे बघा, आता इथे 100 to 0 नंबर इथे प्रिंट झाले. ठीक आहे, ठीक आहे. तर तिन्ही लूपचा आपण इथे स्टडी केला आहे. जर काही प्रोग्राममध्ये डाऊट्स असतील तर प्लीज कमेंट्स करा. आय विल ट्राय टू सॉल्व युअर डाऊट. जर तुम्ही चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड प्रेस द बेल आयकॉन. थँक्स फॉर वॉचिंग.